हापशाचा हा जो आवाज तुम्हाला येतोय, हा आवाज आजही अनेक वाड्या वस्त्यांमध्ये ऐकायला मिळतो। सध्या मी आहे अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये आणि मूर्तिजापूरमध्ये आज दिवाळी आहे, कारण मूर्तिजापूरमध्ये अनेक वर्षांनंतर आज हा हापशाचा आवाज आणि अनेक दिवसांनंतर मूर्तिजापूरकरांना पाणी बघायला मिळालंय। अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे, अस्वच्छता आहे, घरकुल योजनेचा घोटाळा आहे। बघूयात निवडणूक यात्रेमध्ये अकोल्यातल्या मूर्तिजापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे। अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये सध्या मी आली आहे आणि मूर्तिजापूरमध्ये मला एक वेगळं दृश्य बघायला मिळालं। माझ्या बाजूला हा पाण्यानं भरलेला ड्रम तुम्ही बघताय। या पाण्याच्या टाक्या तुम्हाला अशा चौकात लागलेल्या बघायला मिळतील, गल्ली गल्लीत लागलेल्या बघायला मिळतील। मात्र अनोखी गोष्ट ही आहे की या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावलेलं आहे, कडी कोयंडा घालून हे कुलूप लावलंय। अनेकांना आपल्या तिजोरीला कुलूप लावण्याची सवय असते। या ठिकाणी आपण आपले पैसे, मौल्यवान गोष्टी आणि दागदागिने चोरीला जाऊ नये म्हणून कुलूप लावतो। मात्र माझ्या आजूबाजूला तुम्ही चौकात या पाण्यानं भरलेल्या टाक्या बघताय आणि या प्रत्येक टाकीला कडी कोयंडा आणि कुलूप घातलंय। अर्थात कारण हेच आहे की पाणी चोरीला जाऊ नये। मला सांगा की कुलूप घालता तुम्ही असं पाण्याच्या टाक्यांना रोज? हो, पाणी घेऊन जातात ना कोणी, म्हणून ते लावून ठेवावं लागते। पाण्याची चोरी होते म्हणून? हो। मग एवढी भीती काय? पाणी येत नाही तुमच्याकडे? पाणी येत नाही ना, कधी 15 दिवस नळ येत नाही, कधी महिनाभर येत नाही। मग काय छान वापर करावा म्हणून भरून ठेवावं लागते, कुलूप लावून ठेवावं लागते। नेहमी पाणी नाही भेटत आम्हाला, विकत पाणी घ्यावं लागते। कितीला पडतंय मग? 50 रुपये कोटी, 1 कोटी 50ची भेटते। 150 रुपये पाणी पडते, 150-200 पर्यंत पाणी जाते हप्त्याचं 2-3 पोरांच्या तब्येती वगैरे बिघडत नाही का खराब पाण्याने? करतात। मग आता दवाखान्यात नाही लागते, काय करा? मग आता पाणीच येत नाही, नळाची सवय पडलेली आहे, पाणीच येत नाही, मग काय करा? तोच प्रश्न राहते ना पाण्याचा। पाणी कुठे आहे? घरोघरी नळ नाही तर मग इथेच भरून। तुम्ही मत देता तेव्हा विचारता का हा प्रश्न? तर येतील तर विचारू ना आम्ही त्यांना, त्यांच्या घरी जाऊन थोडी ना विचारणार आहे कोणी। जाऊन बघितलं त्यांना की हो देतो, हापशी देतो, नळ देतो, हे ते करतात। इथं आम्ही राहिले आलो 9 वर्ष होऊन राहिले, तर नळ घरची कनेक्शन चालू केले, म्हणजे पाईप लावून दिलेले आहेत, पण त्यानं कनेक्शन चालू नाही केलं अजून। मग कोणाच्या घरी दादा वेळा जा, घरी गेलो की मग ते हो लावून देतो बस। मग ते इलेक्शन झालं की बोलून गेले मग ते लोक, ना डबल तोंडही दाखवत नाही, काहीच नाही। निवडणूक आता काय सांगा, कोणाला वोटिंग दिलं तर नळ थोडी येते आमच्या इकडे। तपलिंग नाल्याची आहे, गंदगी, नळाचा पाण्याचं आहे, तपली। किती वर्ष झाली ही समस्या? 5-6 वर्ष झालेलं आहे इथं, नाही जास्त। किती वर्ष झाली समस्या? हे 2000 मध्ये घरकुल बनलेले आहेत मॅडम, तेव्हापासून हीच समस्या। फक्त 4-8 दिवस संडास गिंडा साफ होते, इच्छा आणि नाल्या साफ होते, पण जेव्हापासून इथं रहिवासी आलेले आहेत तेव्हापासून हाच विषय आहे। ना नाल्या उपसल्या जातात, ना संडास क्लिअर आहेत आमचे। लोक इकडे लेडीज इथे उघडा संडासले जातात, आम्हाला इकडे जावं लागते। काय सर्व सुविधाच नाही आहे तिथे उपलब्ध कोणत्या। आता कोणी पण निवडून येऊ, BJP आहे की काँग्रेस येऊ, ते आमच्या समस्या दूर करणार नाही आहेत। फक्त निवडणुकीच्या व्यक्ती आमच्या घरापर्यंत येतात, बस झालं। हे म्हटलं नगरपालिकेनं घरकुल आम्हाला बांधून दिले आहेत, ते घरकुल बांधून दिल्यात ना, तर एकही असं घर नाही म्हटलं का ते गळत नसेल म्हणून। घरपोच नळाची सुविधा आहे, पण आजपर्यंत कोणाला पाणी घरपोच आलेलं नाही। बस हेच म्हणणं आहे। नळावर हमेशा भांडणं होतात इथं, कोणाचं काही चोरून जाते, भांडत्या पाण्यासाठी सगळ्यांना भांडगोळ चालू आहे। 100 रुपयात मीटर होतं, पण 100 रुपये मीटर तर नाही भेटलं, 2-2 हजार रुपयाने आम्ही मीटर घेतलं। आजपर्यंत अंधारांनी सर जगलो आम्ही इथं। राहिला सवाल या घरपोच नळाचा, आणि आमचे स्लॅब पूर्ण गळतात म्हटलं पाणी। इकडे तर गंदगी खूप आहे, इकडे मागे पाय नाही, तुम्हीच पाना डोळ्यानं। काय मागणी कराल सरकारकडे? लाडकी बहीण पाहिजे की आणखी काय पाहिजे? लाडकी बहीण तर पाहिजेच आम्हाला। असं काय करून 1500 रुपये 1500 रुपयात खरोखरच काय होणार आहे? 1500 रुपये इथं आमचं सगळं काही कोणती सुविधा नाही, का लाईट नाही, का गोरगरिबाच्या लेकराला कोणतं शिक्षण नाही। इथून पैदल महागाई सरी वाढू राहिली, आणि इथून मजूर वर्ग म्हटलं सगळे म्हटलं परगावात जाऊन म्हटलं शेतीत कामं करून 150-200 रुपयांनी हे करताय। इथं नगरपालिकेच्या ठिकाणी आम्ही मूर्तिजापूर शहरात राहतो खरी, पण आम्हाला आजपर्यंत म्हटलं कोणता रोजगार आमच्या मूर्तिजापुरात भेटलेला नाही। माणसाले काय बाईले कोणताही नाही, परगावात जा तिथून काम करून या आणि आपल्या लेकराचं उदरपोषण करा। अकोल्यामध्ये
सातारामधल्या मूर्तिजापूरमध्ये मैदानात उतरलेला उमेदवार सध्या आपल्या सोबत आहेत आणि ते आहेत या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे. सम्राटजी, आम्ही मूर्तिजापूरमध्ये फिरतोय. पाण्याची समस्या भीषण आहे, अस्वच्छता आहे, गटारी वाहत आहेत. अनेक वर्षांपासून याच समस्या लोक सांगतायत. लोकप्रतिनिधींची या ठिकाणी लक्ष नाहीये का? खरं तर आपण 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये विकास जो यांनी सांगितला होता तसा कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही आपणही पाहत आहे. आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या संदर्भात खूप उदासीन आहेत. त्यांनी स्वतःचं घर भरण्यामध्ये जास्त या ठिकाणी लक्ष दिलं आणि लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या मतदारसंघाची परिस्थिती आहे. तुतारी वाजणार का यंदा इकडे? 100% वाजेल तुतारी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुतारीचा आवाज आहे आणि यावेळेस तुतारी या ठिकाणी नक्की वाजेल. मात्र आव्हान जर बघितलं तर कमळाचं देखील तुमच्याकडे, भाजपचं देखील आव्हान तुमच्यासमोर आहेच. मात्र त्याच्यासोबतच वंचित MIM यांचं सुद्धा आव्हान आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणाचंही आव्हान या ठिकाणी दिसत नाही. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत 27-28% मतदान मिळालेलं आहे. म्हणजे 70-72% मतदान हे त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. परंतु त्या मताचं विभाजन झाल्यामुळे आतापर्यंत या 27-28% मतदान घेऊन या ठिकाणी भाजपा विजयी झालेली आहे. त्यामुळे फार काही आव्हान त्यांचं या ठिकाणी दिसत नाही, कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या जातात. या ठिकाणी मतांची टक्केवारी बघायला गेलं तर निर्णायक मतांकडे कसं बघतायत? दलित मतं असतील, मुस्लिम मतं असतील, अनेकांकडून बुद्धविहार बांधण्याची सुद्धा मागणी होते. नाही, साधारणतः आता मतदार जो आहे तो समजदार झालेला आहे. अगोदर सगळे लोक या पद्धतीने मतदान करायचे, परंतु आता सगळ्या लोकांना माहीत आहे की या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं आपल्याला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर विकास कोण करू शकते, आपल्या कामात कोण येऊ शकते, लोकांच्या हितासाठी कोण 15 वर्षापासून या ठिकाणी झटत आहे हे लोकांना माहीत आहे. म्हणून लोक त्या बाजूनं या ठिकाणी मला निवडून देतील हा आत्मविश्वास आहे. कैसा चल रहा है? बस बैठे चल रहा है. मूर्तिजापुर क्या कर रहा है? क्या वातावरण है फिलहाल चुनाव का? चुनाव का अभी तो देखा जाए तो पिंपड़े का है मेरा ख्याल. अच्छा, तुतारी की हवा चल रही क्या? किसकी? तुतारी की. सुतारी को? वो शरद पवार गुट का भी कैंडिडेट है ना यहाँ पे? हाँ, वो तो 3-4 हो गए ना. अच्छा. हाँ, अब अपने गांव को ही देखेंगे ना अपन पिंपड़े को. अच्छा, पिंपरे आते हैं यहाँ पे? हाँ, आते बेचारे अच्छे लोग हैं. हम यहाँ के हालात पूछने आए हैं कि क्या है मूर्तिजापुर का हवा. मूर्तिजापुर की हवा ये हमारे यहाँ जो आमदार है 15 साल से, तो उसने गांव का विकास कुछ भी नहीं किया. क्या क्या विकास होना अपेक्षित था आपको? पानी नहीं है मेरे ख्याल से. गांव मेन तो पानी है जी. उसके बाद फैक्ट्रियाँ नहीं है, बेकारी ज़्यादा है, बेरोजगारी ज़्यादा है और रोड नहीं है बराबर. गांव का विकास होना चाहिए, मार्केट होना चाहिए, मार्केट नहीं है. पानी सबसे बड़ा मेन प्रॉब्लम तो पानी का है. तो हवा किसकी चल रही है? तुतारी की हवा चल रही है क्या? नहीं, अभी हवा किसकी नहीं है अभी, क्योंकि आपस में अभी तालमेल नहीं बढ़ा इन लोगों का. अच्छा, किसको देना है एक टिकट, दूसरे को किसको- सपोर्ट नहीं करते स्थानीय नेता. अभी वैसा लोगों का विचार है कि भाई आमदार को बदलना चाहिए. काय मूर्तिजापूरची हवा काय? अभी तो वायरस चालू है, तबीयत खराब चालू है अभी. हाँ? तबीयत खराब चालू है अभी. क्या है मूर्तिजापुर की हालत खराब चल रही है. बहुत खराब चालू है. यहाँ पर रोजगार नहीं है, जो युवक है बेकार बैठे हैं लग रहा है. आदत पड़ गई यहाँ बेकारी रहने की और सबको सब मालूम है. सबको सब मालूम है, आदत हो गई सबको करके कोई इसका बेकार बैठे रहो. बेकार बैठे रहो. काफी योजनाएं आ रही है यहाँ पे, लाडली बहना है, बाकी योजनाओं का पैसा मिल रहा है. हाँ, तो महंगाई भी बढ़ रही ना. 140 रुपये तेल हो गया लाडली बहन के चक्कर में. हाँ, सभी हो रहा ना, महंगाई बढ़ गई ना. कुछ युवा लोग हैं हमारे साथ पान के ठेले पे बैठे हुए. हमने सुना कि युवा लोग बहुत बेरोजगार है यहाँ पे, और वो चीचा ने कहा कि बेरोजगार रहने की आदत हो चुकी है यहाँ के युवाओं को. हाँ, यहाँ पे बहुत बेरोजगार लोग हैं, युवा लोग. ये 15 साल में तो ऐसा समझ लो अकोला ज़िला कुछ हुआ ही नहीं, काम ही नहीं हुआ ये 15 साल में. अकोले ज़िले में मैं बोल रहा ना, ये ऐसा समझ लो 20 साल पीछे चले गए अकोला ज़िला जो है तो हमारा. लाडकी बहिणीचे पैसे येतात? हो येतात. काय केलं पैशाचं मग? आता हेच दिसत नाही, कामं कमी लावले म्हणजे वाईट तर काही याच्यातनी केले नाही, पण कामं कमी लावले पैसे. कामी लावले पैसे. हां, महागाई बरी आहे का? त्याच्याने काय आधार झाला का? महागाई तर आता वाढूनच राहिली. आता काहीच आधार नाही आहे त्याच्या. ज्यांना आता जे पैसे भेटले त्याच्यातनी हा व्यवसाय सुरू केला. मिळतंय व्यवसायातनं काय उत्पन्न? हो मिळतं ना.
चांगलं मिळतंय. चांगलं मिळतं. पाणी मिणी येत आहे घरी? हो पाणी घेणे पूर्ण पाणी येते. मूर्तिजापूर तर अख्ख्या म्हणतात पाणी येत नाही म्हणून. 8 दिवसाच्या 8 दिवसात नळ सोडतात ते. या आठवडा गेला की पुढच्या आठवडी नळ. मग रोजच्या रोज येत नाही. रोज येत नाही. काय दादा कसली हवा मूर्तिजापुरात यंदा? कशाची निवडणुकीची काय हवा यंदा? तसं तर सगळं चित्र जे दिसून राहिलं सगळं मिक्स दिसून राहिलं. कोणी म्हणते आमदाराला तिकीट भेटणार नाही भेटणार त्याची चालू आहे प्रयत्न चालू आहे आणि दुसऱ्यांचेही प्रयत्न चालू आहे. कोणी म्हणते आता 3 टर्म झाली चौथी भेटणार की नाही भेटणार नवीन चेहऱ्याला चान्स द्यायला पाहिजे अशी त्यांची सूचना चालू आहे. कसल्या हवा कसली आहे? कमळाची की तुतारीची हवा आहे मूर्तिजापुरात? नाही, याच्यामध्ये तर आता एक राष्ट्रवादी आणि कमळमध्येच फाईट राहणार आहे. काय हवा सध्या? इधर तर भारी बाहेर आ? भारी भारी आहे सगळं चाललं. तुतारी वाजणार की कमळ फुलणार यंदा? आता तर डोंगरे आहे म्हणते बा आमच्याकडे. डोंगरे आहे बा. हा. विकास झालाय का? विकास नाही झाला काही डोंगरेचा पहिल्यांदाच आहे डोंगरेचा. अच्छा. हा. पण ते आणल्यात विकायला होय? काय युवकांना रोजगार आहे का मूर्तिजापूरमध्ये? नाही. काय तुझं स्वप्न काय काय करायचं होतं? काहीच नाही मला हे दुकान लावायचं होतं मोठं पहिले. दुकान लावायचं होतं. त्याच्यासाठी जागाच नाही मूर्ती मेन कारण मार्केटच नाही मूर्तिजापूरचं. मार्केट नाही मूर्तिजापूरला. मोठी बाजारपेठ नाही. मोठी बाजारपेठ नाही. धंदा गिंदा होतोय का? नाही काहीच नाही होत. काहीच नाही. सकाळपासून बशीला असतं दुकान लावलाच फक्त सकाळपासून असे बशीला मार्केटच नाही. काय धंदा होत नाही. नाही. डोंगरे भाऊ डोंगरे भाऊ पण विकास तर झाला नाही म्हणतात बऱ्याच वर्षांमध्ये. आता काय करायचं? नाही होते येतात ते नक्की 100% येतात. अच्छा तुमचं पण दुकान आहे का? क्या बोल रहे? आमदार कटला आमदार येणार नाही तो. अच्छा एवढी नाराजी काय पण मूर्तिजापूरमध्ये? नाराजी अशी आहे की त्याने कोणचं काम केलं गावामध्ये तुम्ही सांगाच ती काम कोणतं केलं? फक्त हे रोड बनवला झाला. दुसरं कोणतं केलं बघ की काहीच नाही. बाजारपेठ नाही मूर्तिजापूरला? हा बाजारपेठ नाही मूर्तिजापूरला. बाजारी कटला. बाजारी कटला हा म्हणून आमदार कटणार. कटणार. काय यंदा हवा मामा तुमच्याकडे कशाची निवडणुकीची? निवडणुकीची बाई जो आम्हाला चांगला दिसेल आम्ही त्याला वोटिंग करणार. बर विकास झाला का मूर्तिजापूरमध्ये? कुठं झाला विकास? कोणता विकास झाला? रोडला खड्डे आहे स्टेशनपर्यंत जायपर्यंत किती खड्डे आहेत ते तुम्ही जाऊन बघा ना जरा. विकास झाला नाही. आता जो चांगला दिसेल त्याला देऊ. तुतारी वाजणार की कमळ फुलणार यंदा? हा तुतारी वाजणार की कमळ फुलणार? गाडीवाला चांगला माणूस आहे कामं करणारा विकास करणारा माणूस आहे आणि त्यांना देऊ. काय नाव आहे तुझं? नाव काय? हा मितांश. काय करतो दिवसभर? धंदा बत्ताशे विकतो. आवडतं हे तुला? साखर खायला आवडतंय? हे किती वर्षाचा आहे पोरगा? 3 वर्ष आहे मॅडम. बरं मग कसं वाटतं या पोराचं भविष्य मूर्तिजापूरमध्ये सुरक्षित आहे का? भविष्य चांगलं आहे का याचं? भविष्य तर नाही आहे मूर्तिजापुरात सुरक्षित कारण शिक्षणाची आणि मराठी शाळेची खूप दैनंदिन अवस्था आहे. इथले प्रत्येक सरकारी शाळेची अशी अवस्था आहे की कुठल्या सामान्य नागरिकांना सरकारी शाळेत टाकण्याची इच्छाच होत नाही. प्रत्येक प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा विचार करतो. मराठीला आता दर्जा तर भेटलेला आहे पण मराठी शाळा कुठं सुधारलेली आहे? अजूनही त्याची जी अवस्था आहे त्याच अवस्थेत आहे. आता तुतारीची हवा आहे की कमळ फुलणार अशी हवा आहे? हवा तर तुतारीची आणि कमळची दोन्हीची बरोबरीत आहे. आता जे टक्कर होणार त्या आटाकाट्याचीच टक्कर होणार आहे. काही सांगता नाही येत. कमळ पण फुलू शकते नाही तर तुतारी पण वाजू शकते. काट्याची टक्कर आहे त्याच्यामुळे मूर्तिजापूरमधल्या एका छोट्याशा लहानशा बाजारपेठेत मी आहे आणि मितांशच्या दुकानात आहे मी. बाय मितांश. बाय म्हणा. बाय म्हणा. तिलगोटे. मितांश तिलगोटे असं या छोटूचं नाव आहे. थँक्यू. थँक्यू म्हणा. सध्या मूर्तिजापूरमध्ये मी आहे आणि टांग्याची सवारी इथे करतोय. दादा तुमच्या गावात टांगे कधीपासून आले? टांगे खूप जुने म्हणजे इंग्रजाच्या काळापासून आहेत टांगे. आतापर्यंत चालूच आहेत. बाकीची दळणवळणाची व्यवस्था बस रिक्षा तेही आहे परंतु काही लोक शौक म्हणा किंवा एक याच्या खातीर टांग्यात बसतात आणि आपलं मोठे मोठे घोडे असतात ना पहिले राजा महाराजाच्या वेळेसचे ते ना मिळता मग आता हे साध्या घोड्यावरच आपले
मग हे करतात. म्हणजे मतदार राजाची सवारी सध्या या घोड्यांवरनं सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कसं वातावरण आहे मूर्तिजापूरमध्ये, तुतारी की कमळ? हे तर काही सांगू शकत नाही. टांगा चल रहा है यहाँ पे, बस नहीं है क्या? नहीं बस नहीं है, तो ऑटो है सिर्फ? भाई ऑटो है, ऑटो है यहाँ. अच्छा, ऑटो कम से कम 400-500 ऑटो है. महंगाई बढ़ गई है बहुत. महंगाई बढ़ गई भाई. कितना पैसा मिलता है टांगे से? टांगे पे पैसा भाई, टांगे पे 200-250 रुपये मिलते हैं. 200-250 मिलता है. 100 रुपये घोड़े को ना. 100 घोड़े को लगता है. लोग बैठते हैं टांगे में? नहीं भाई, 1 सवार है 2 सवार बैठते भाई बस. अच्छा, किसी योजना का वगैरह पैसा आता है आपको? नहीं आते नहीं, कुछ भी नहीं आता. 3 लड़के आए बस, भी कोई नहीं. वोट करते हैं क्या? वोट करते ना मैं. अब किसके हवा है फिलहाल? अभी 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 आया नहीं, जब आएंगे माल गिरेंगे घर पे आएंगे. चिट्टे फिट्टे जब माल करते हैं हम. हमारा कैसा है, हम कहीं फुटते नहीं. जिसको बोले उधर फूल रहा है फूल को, पंजे हो रहा है पंजे काय को मारो. अब कोई भी क्या भाई आपको देने वाला है, वो देता ही है ऐसा है. पेट भरता है क्या टांगे से? नहीं ऐसी बात है. महंगाई तो बढ़ गई बहुत. महंगी बढ़ गई भाई. अच्छा, तो सवारी आती है टांगे में या नहीं? कभी आती कभी नहीं आती. या ऑटो की वजह से कम आती है? कम आती है तो कभी. मूर्तिजापूरमध्ये असणाऱ्या या टांगा सफारी ब्रिटिश काळापासून आहेत असं ऐकायला मिळतंय. अर्थात राजे महाराजांच्या काळात असणाऱ्या या टांगा सफारी अजूनही चालूच आहेत. मात्र मतदार राजाला या टांग्यापेक्षा सुद्धा विकास हवाय. कॅमेरामन अशरफसह मनोज पाठक, झी मीडिया, मूर्तिजापूर.